हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू क्षितिजाज होम कुकिंग. मस्त पाऊस सुरू झाला आहे आणि पाऊस आणि चहा हे समीकरण तर ठरलेलंच आहे. आणि तर त्याचबरोबर जर स्नॅक्स हलकासा असेल सोबत तर त्याची मजा काही औरच आहे. चला तर मग चहाबरोबर एक स्नॅक्सची आपण सोपी रेसिपी पाहूयात. इथे मी 3 कॉर्न सोलून त्याचे दाणे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत. ते आता आपल्याला मिक्सरला भरडून घ्यायचे, ग्राइंड करून घ्यायचे जाडसर. आणि त्यामध्ये मी 2 पाकळ्या लसूण आणि 1 मिरची घालणार आहे. आपल्याला फक्त कॉर्नचा फ्लेवर महत्त्वाचा असल्यामुळे बाकीचा कुठला लसणाचा फ्लेवर आपल्याला जास्त नको आहे. आणि ते अशा प्रकारे मी ग्राइंड घेतलं. त्यात एक तांदळाचं पीठ मी 1 वाटी घातले, छोटी वाटी, बाइंडिंगसाठी आणि क्रिस्पीनेससाठी. मीठ चवीनुसार. तांदळाचं पीठ आपल्याला याच्यात लागणार आहे कारण मक्याचं जे आपण बॅटर केलेलं आहे त्याला चिकटपणा नसतो, म्हणून बाइंडिंगसाठी तांदळाचं पीठ घातलेलं आहे. आणि तेल तापलेलं आहे. अशा प्रकारे मी ते छोटे छोटे वडे तळून घेते. अशा प्रकारे हे कॉर्न पकोडे किंवा भजी मी तळून घेतलेले आहेत. खूपच सुंदर टेस्ट लागते या पकोड्यांची. आता हे पकोडे रेडी आहेत. आता यासोबत गरमागरम चहा तर व्हायलाच हवा, तर मी चहाची तयारी करून घेते. नेहमीप्रमाणे आपला जो चहा असतो तो रेग्युलर, पाणी, आलं मी ह्याच्यात घालते. आणि आता पाऊस आहेच तर मग मस्त कुंडीतला मी चहा, गवती चहा आणलेला आहे. गवती चहाचा फ्लेवर सुंदर लागतो. सो हा गवती चहा आपण करून घेऊया. गवती चहा आणि आल्याचा सुगंध हा खूपच अप्रतिम येत आहे. अशा प्रकारे आपला गवती चहाही रेडी झालेला आहे. आणि याचा आस्वाद घ्यायला, चहाबरोबर पकोड्यांचा आस्वाद घ्यायला मी खूप आतुर झालेली आहे. रिमझिम पाऊस, चहा, पकोडे
आणि सुंदर गाणी यांचा आस्वाद नक्कीच घ्या आणि पाहत राहा क्षितिजाज होम कुकिंग. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.